हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनशा या न्यू ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज शॉपमध्ये मी जवळजवळ 11-11:30 वाजता आले असेल. 11:30 वाजता आले असेल आणि त्याच्यानंतर थोडा वेळ बसल्याच्या नंतर माझ्याकडं ड्रेस फिटिंगला आलेले होते. तर मला वाटलं बाहेर कस्टमर आले का नाही, तर आले होते. तर तेच ड्रेस फिटिंग हे मी लग्नाच्या अगोदर घेतलेले होते. त्यांना माझ्या सांगितलं होतं मी की माझ्याकडे टाइम नाही म्हणून सध्या मला शिवायला, आणि तर मी नंतर देते म्हणून. तर ते बोलल्या चालतंय म्हणून. तर त्यांनी बघा माझ्याकडे हे किती एवढे ड्रेस फिटिंगला दिलेले होते. तर हे 5 आहेत, 1 2 3 4 आणि 5. आणि हा त्यांनी मापाला दिलता ब्लॅक कलरचा, असा बघू शकता, हा पैठणी लुकवाला. तर हा मापाला दिलता. तर हे 5 ड्रेस आणि त्यांच्या मुलीचे हे 2 ड्रेस असे मिळून 6 आणि 7 ड्रेस माझ्याकडे हे फिटिंगला होते. त्यांच्या अगोदर मी लग्नासाठी 2 ब्लाऊज पण अर्जंट शिवून दिलते. त्याच्यामुळे त्या माझ्याकडे परत आल्या खूप छान व्यवस्थित बसल्या म्हणून. तर एवढे फिटिंगला दिलते आणि त्यांना म्हणलं मी देते नंतर. तर ते थांबल्या, हो बोलल्या चालतंय म्हणून. तर हे झाल्याच्या नंतर बघा, आता तुम्हाला दाखवते. ट्रेंडिंगला साडी जी चालली ना इंस्टाग्रामला, तर ती साडी माझ्याकडे बघा आलेली आहे. तर हीच ती साडी आहे. आणि ह्या कलरच्या माझ्याकडे 2 साड्या आलेल्या आहेत, ही एक आणि आणखी एक. तर त्याच्यावरची ब्लाऊज मला शिवायचे. ते पण ट्रेंडिंगमध्ये जी ब्लाऊजची डिझाईन चालली आहे ते पण मी तुमच्यावर शेअर करेल. तर ह्या 2 साड्यांची पीस फाडून, ब्लाऊज पीस फाडून पिको फॉलला द्यायच्यात आणि त्यांच्यावरचे ब्लाऊज शिवायचे. तर ह्या एका ड्रेसला फिटिंगला मी 20 रुपये घेते. तर 5 6 7 म्हणजे 140 रुपये ह्या फिटिंगचे झालेले आहेत. 7 ड्रेसचे 140 रुपये झालेले आहेत. 20 रुपये फिटिंग एका ड्रेसचे घेते मी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते, मला अजून ड्रेस पण खूप कटिंग करायचे आहेत. 2 ड्रेस कटिंग करायला शिवायला, ते पण फॅन्सी ट्रेंडिंगमधले. आणि 2 हे आहेत, 4 ब्लाऊज आहेत कटिंग करायला. तर ते मी कटिंग करायला घेतले, ते दाखवते मी तुम्हाला. तर बघू शकता इथे एवढा मोठा पसारा ठेवलाय. तर हे ब्लाऊज आणि ड्रेस कटिंग करायचे आहेत. आणि त्या पिशवीत आणि एका पिशवीत मी घरी लग्नाचे ड्रायक्लीनचे कपडे भरून आणले. ते ड्रायक्लीनला टाकायचे मला गावात आले, पण माझा वेळ भेटा नाही. तर त्याच्यामुळे राहिले ते. वेळ नाही, एका पॅन्टची चेन तुटली, मुलांनी फाडली ती लग्नात पहिल्याच दिवशी फाडली. ती घातला नवीन ड्रेस, तर मला ती चेन बसवायला द्यायची आणि नंतर मग ड्रायक्लीनला टाकायचे. ते कपडे सगळे म्हणजे व्यवस्थित भरून ठेवता येईल. तर असे मिळून हे 7 ड्रेस झालेले आहेत. आणि आता बघू, घरी गेल्यावर मी तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ दाखवते. आणि उद्याचे नाही, परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते ब्लाऊज शिवलेले कसे शिवलेत, काय डिझाईन आहे हे पण मी तुमच्याकडे दाखवते. आणि ड्रेसला पण कशी डिझाईन केली, तर त्यातला एक शाळेचा युनिफॉर्म आहे, तो पण मी तुमच्यावर शेअर करते.